डिवाइड 16 इंटू 2 पार्ट्स. आपल्याला माहिती आहे 16चे 2 भाग 8 + 8 करू शकतो आपण, किंवा 2 + 14 पण करू शकतो, किंवा 5 + 11 पण करू शकतो. आपल्याला माहीत नाही कोणत्या पार्टमध्ये. एवढं क्लिअर आहे, क्वेश्चनवरून लक्षात येत आहे. त्याच्यामधला 16चा एक पार्ट आहे लार्जर पार्ट आणि एक पार्ट आहे स्मॉलर पार्ट. याचा अर्थ 8 आणि 8 असे 2 पार्ट नाही आहेत. बघा याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ द स्मॉलर पार्ट बाय 164. क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी. बघा इथे क्वेश्चन बघून लक्षात येते का की एक्स काय म्हणायचा, स्मॉलर पार्ट एक्स म्हणायचा का लार्जर पार्ट एक्स म्हणायचा, एवढाच प्रश्न. सोल्युशन मध्ये एक्स कोणाला म्हणायचा सांगता येईल का? लार्जर पार्टला एक्स का म्हणायचं? कारण त्यांनी सांगितलंय ट्वाइस द स्क्वेअर ऑफ द लार्जर पार्ट. कोणता नंबर आहे तर ट्वाइस द स्क्वेअर ऑफ द लार्जर पार्ट एक्सीड द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर पार्ट बाय 164. म्हणजे कुणाच्या तरी ट्वाइस आहे. कुणाच्या ट्वाइस आहे तर एक्स स्क्वेअरच्या ट्वाइस आहे म्हणता येईल आपल्याला. जास्त आहे, एक्सीड होत आहे स्मॉलर पार्टपेक्षा. लहान पार्ट जो असेल त्यापेक्षा जास्त होतोय. कितीनी जास्त होतोय तर 164. बघा लक्षात येते का? सुरुवातीला आपण लार्जर पार्ट लेट अ लार्जर पार्ट ऑफ अ नंबर किंवा बी एक्स. एक्स हा लार्जर पार्ट असेल तर स्मॉलर पार्ट काय येणार? देअरफॉर स्मॉलर पार्ट किती येणार? एक्स किती? परत सांगा. प्रश्न वाचा परत एकदा. नाही, चुकतंय. प्रश्न परत एकदा वाचा. त्यांनी दिलंय काय की हा 2x² हा जास्त आहे कुणापेक्षा? स्मॉलर पार्टपेक्षा. कितीनी जास्त आहे तर 164. लार्जर पार्टचा ट्वाइस 2x² ग्रेटर आहे कुणापेक्षा? स्मॉलर पार्टपेक्षा. पण स्मॉलर पार्ट काय येणार? 2x² नाही येणार. स्मॉलर पार्ट काय येणार? अरे मी सुरुवातच केली. 16चा एक पार्ट 2 असेल तर दुसरा 14, 5 असेल तर 11, म्हणजे 16 - 5 म्हणजे एक एक्स असेल लार्जर पार्ट तर स्मॉलर पार्ट काय येणार? 16 - x. एवढंच तर आहे. का लक्षात येत नाही? हे क्वेश्चनची सुरुवात झाल्या आपलं लक्ष इकडेच आहे सगळं. ट्वाइस काहीतरी आहे, एक्सीड काहीतरी आहे, हे महत्त्वाचे वर्ड आहेतच, पण सुरुवातीतूनच होते ना. मग एक पार्ट एक्स असेल आणि एक स्मॉलर पार्ट जर 16 - x असेल. आता सांगा या स्टेटमेंटचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येणार? स्मॉलर पार्ट मिळाला तुम्हाला 16 - x आणि लार्जर पार्ट मिळाला x. आता याचं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये एकदा लिहिलं की ते मग सिम्प्लिफाय करून x ची व्हॅल्यू काढणं, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार. ते सगळं खेळ आहेच आपल्याला माहिती. सांगा पटकन कोण जास्त आहे? ट्वाइस ऑफ द लार्जर पार्ट म्हणजे 2x² हा जास्त आहे कुणापेक्षा? एक्सीड द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर पार्ट म्हणजेच 16 - x ब्रॅकेट स्क्वेअर पेक्षा जास्त आहे. कितीनी जास्त आहे? 164. म्हणजे काय एक्सप्रेशन येणार आहे? दोघांची ॲडिशन 164 असणार का दोघांची सबट्रॅक्शन 164 असणार? तर सबट्रॅक्शन 164 असणार. कळलं का? बघा ज्यावेळेस तुम्ही म्हणता की आईचं वय किंवा मदर्स एज इज 25 एक्सीड्स दॅन द डॉटर असं जर म्हणत असेल तर मदरचं एज मायनस डॉटरचं एज इज इक्वल टू 25 घेतं ना. तसंच येते. आणि मग हे सॉल्व करायचं. बाकीचं आता सांगायची गरजच नाही तुम्हाला. स्टार्ट करा पटकन. हां बोला.
क्वेश्चन मध्ये ट्वाइस स्क्वेअर ऑफ लार्जर पार्ट, स्क्वेअर ऑफ द लार्जर पार्टच्या स्क्वेअरच्या ट्वाइस ऑफ एक्स स्क्वेअर. लार्जर पार्ट काय आहे एक्स आहे, मग एक्सच्या स्क्वेअरच्या ट्वाइस ऑफ द स्क्वेअर ऑफ श्रेयल असेल तर काय येणार, श्रेयलचा स्क्वेअर एस स्क्वेअरच्या ट्वाइस 2x स्क्वेअर. कळलं का. आणि ती व्हॅल्यू ही काय आहे एक्सिड्स आहे म्हणजे जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे, स्क्वेअर ऑफ द स्मॉलर पार्ट. समजा प्रीती आहे, प्रीतीचा स्क्वेअर आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 2s स्क्वेअर आणि प्रीतीचा स्क्वेअर यांचा डिफरन्स काय असणार आहे 164. का तर ही व्हॅल्यू जास्त आहे. कळलं का. हां, वर्ड प्रॉब्लेममध्ये तीच गंमत आहे. हे कळालं की सॉल्व झालं. आता सॉल्व करायचं काय तर 2x स्क्वेअर आहे तसा -16 - x होल स्क्वेअर a - b ब्रॅकेट स्क्वेअर. 16चा स्क्वेअर काय असतो 296 बरोबर आहे का. -2ab काय येणार 32x आणि प्लस बरोबर आहे. हां 16 66 काय 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 हां a स्क्वेअर - b स्क्वेअरनी करता आलं असतं, पण इथे प्रीती 2x स्क्वेअर हा 2xचा होल स्क्वेअर नाही आहे, फक्त x स्क्वेअर आहे. त्यामुळे a - b a + b फॅक्टराइज करणं ते चुकणार आहे. इथे जर 2x ब्रॅकेट स्क्वेअर असतं ना ते चाललं असतं. इज इक्वल टू असं, आणि ते फॅक्टराइज करून पण मल्टिप्लाय करावंच लागणार आहे, कारण क्वाड्रेटिक आल्याशिवाय हा जो 164 आहे ना त्याच्यामुळे ते मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. त्यामुळे मग पर्याय नाही. मग ब्रॅकेट ओपन करूया. 2x स्क्वेअर - 296 + 32x - x स्क्वेअर. ब्रॅकेट ओपन केल्यावर साईन चेंज झाले आणि -164 = 0. आणि मग x स्क्वेअर 2x स्क्वेअर - x स्क्वेअर लाईक टर्मची ॲडिशन x स्क्वेअर येणार आणि 32 + 32x आणि -298 - 164 ॲडिशन किती येणार आहे 6 + 4 10 16 460 येते का -= 0. आणि मग याला कशाने डिवाइड होत नाही. एवढे छान नंबर मिळालेत. आता 460ला फॅक्टराइज करा, ज्यांचा प्रोडक्ट 460 येणार आहे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 32 येणार आहे. मोठे मोठे 2 नंबर मिळतील, मोठे छोटे असं काही नाही सांगता येणार. बघूया तरी. 2ने डिवाइड केल्यावर 230, 2ने डिवाइड केलं तर 115, अजून 2ने नाही होणार, 3ने पण नाही ना, 5ने होईल. बरोबर आहे का. आणि तो प्राईम नंबर आला का बरोबर. म्हणजेच 5 × 20 20 आणि 23 नाही येत का. नाही 23 प्राईम नंबर आहे का. हो. काय चुकलं डिवाइड करे. 230 115 आणि 5 2 10 आणि काय 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 हां 23 आणि 5 × 20 काय चुकतंय सांगा की. हां अरे 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 काय चुकलं म्हणताय. काय बरोबर आहे. इथं बसूनचा आवाज मलाच येत नाही का तुम्हाला पण येत नाही. तर बसून काय परत सांगा. मी आवाज स्पीकरचा वाढवतो. हां वाढवला बोला पटकन. बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर आहे, पण हे चुकलंय. काय चुकलंय माहिती आहे. हा -x स्क्वेअर हां बरोबर आहे की, पण 2x स्क्वेअर - x स्क्वेअर x स्क्वेअर आणि 32x 460. अरे काय आहे मग 32x 16 2 32 आणि मग 2x स्क्वेअर प्लस मायनस होणार 2x स्क्वेअर - x स्क्वेअर बरोबर आहे. आणि मायनसचं प्लस 32 आणि 16चा वर्ग बरोबर आहे का 296. 15चं 225 256 सांगणार कोण मग.
256 आणि 256 आणि 164 किती? उगाच काय पण करायला होतं. हां, दोघांचे ॲडिशन. 420 का? 420 परत आलं का? मगाशी पण 420 होता की काहीतरी. अरे त्या नाही, 420 होता ना ते. काय ते 21 मल्टिप्लाय बाय 20 नव्हते का फॅक्टर ते. आणि मग परत आपण काय करूया, 10 मल्टिप्लाय बाय 2 आणि इकडे 7 मल्टिप्लाय बाय 3. आता बघा काय होतं का ॲडजस्ट. 32 आलं पाहिजे ॲडिशन सबट्रॅक्शन. 7 दुनी 14 आणि 10 त्रिक 30. 30 आणि 14 चालेल का? नाही. 10 दुनी 20. नाही, अजून करूया. 7 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे काय? 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 5 to the 10. मग 5 आणि 3. 5 त्रिक 15 आणि 7 चोक 28. 28 आणि 15 चालेल का? नाही चालणार. नाही, हे पण नाही चालणार. मग काय राहिलं? 7 5 35 आणि 12. 35 12 पण नाही चालणार. 3 5 15 झालं ना. 15 आणि 28 पण ट्राय केलं आपण. आणि हे 30 आणि 2 3 4 4 आणि 5 6 6 12 1 14 बरोबर आहे. 32 बरोबर आहे का? बरोबर आहे. काय चुकतंय? कुठले फॅक्टर येतील 32 साठी? 32 5 5 5 15 15 आणि 28 पण नाही चालणार. 420. 42 आणि 7 त्रिक 21. 21 आणि 21 आणि 21 टू द 42. 42 मल्टिप्लाय बाय 10. हे छान आहे की. 42 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच बरोबर. हे कसं आलं? 42 आणि 10 यांची सबट्रॅक्शन पाहिजे म्हणजे प्लस मायनस. म्हणजेच x प्लस 42 फर्स्ट फॅक्टर आणि x मायनस 10 सेकंड फॅक्टर. आणि मग x प्लस 42 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू मायनस 42 और x इज इक्वल टू प्लस 10. कोणती व्हॅल्यू बरोबर आहे? हां, कोणती व्हॅल्यू बरोबर आहे? एक्सची व्हॅल्यू चालेल, बघूया. जर ट्वाईस द लार्जर पार्ट, बघा लक्ष द्या, कोणती व्हॅल्यू बरोबर आहे हे कशावरनं ठरवायचं? तर ट्वाईस द स्क्वेअर ऑफ लार्जर पार्ट, नाही ती पॉझिटिव्हच येणार आहे. दोन्ही पण चालेल की? चालेल दोन्ही पण, का नाही चालणार? बघूया. दोन कंडिशन येतील. x इज इक्वल टू मायनस 42 और x इज इक्वल टू 10. जर एक्सच्या व्हॅल्यू मिळत असतील तर स्मॉलर पार्ट कोणता येणार आहे? 16 मायनस एक्स. 16 मायनस एक्स म्हणजेच काय? 16 मायनस 42. और इथे 16 मायनस एक्स म्हणजे 16 मायनस 10. म्हणजे इथे 16 मायनस 42 किती? मायनस 42 मायनस 16 किती रे? 40 मायनस 16 18. बरोबर आहे का? 16 14 26 मायनस 26 येईल. हा लार्जर पार्ट येईल आणि हा स्मॉलर पार्ट येईल. आणि या ठिकाणी मात्र इथे 16 मायनस 10 म्हणजे 6 येईल. म्हणजेच दोन नंबर कोणते आले इथे? देअरफॉर द नंबर्स आर एक तर मायनस 42 अँड
minus 26L or 10 and 6L. बरोबर आहे. बघा करून मायनस एक मिनिट -42 आणि चुकलं काहीतरी 16 मायनस एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू काय टाकायची आहे -42 म्हणजे 16 मायनस -42 म्हणजे 16 + 42 किती येणार आहे 58 येणार आहे. म्हणजे नंबर कोणता येईल इथे -42 आणि 58. -42 लार्जर पार्ट असेल आणि स्मॉलर पार्ट कोणता असेल लार्जर पार्ट एक्स आला आहे. हां एक्सची व्हॅल्यू -42 असेल तर -16 मायनस -42 16 + 42 म्हणजे हा स्मॉलर पार्ट काय येतो आहे 58 येतो आहे. ते पॉसिबल नाही आहे कारण तिथे उलट येत आहे. एक्स आपण लार्जर पार्ट घेतला आहे तर तो मोठाच नंबर आला पाहिजे लहान नाही आला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय आलं पाहिजे फक्त 10 आलं पाहिजे. 10 आणि 6 बरोबर आहे आणि -42 काय बरोबर नाही आहे किंवा 42 का बरोबर नाही आहे. अरे 16ला डिवाइड करायचं आहे म्हणजे जे काही दोन नंबर असतील ते पॉझिटिव्हच असले पाहिजे ना. 16ला डिवाइड करायचं आहे. 16 सेंटीमीटरचा रॉड आहे समजा त्याला डिवाइड करायचं आहे तर तो निगेटिव्ह दोन भागामध्ये डिवाइड करायचा असेल तर तो 0 आणि 16 मॅक्झिमम 0 आणि 16 असा येऊ शकतो. बाकीचे सगळे पॉझिटिव्ह येऊ शकतात. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू डिव्हिजनची 0 येऊ शकते निगेटिव्ह येऊच शकत नाही. त्यामुळं एकच आन्सर येईल त्याचं फक्त 10 आणि 6. therefore the numbers are 10 and 6. larger part 10 येईल आणि smaller part 6 येईल. required parts are